की ॲप्लिकेशन स्टार्टिंग झाले 4/4/2026 पासून. ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट आहे 1/5/2026 आणि तुमची CBTची होणार आहे ती जून 2026 मध्ये होणार आहे. की असिस्टंटची जी काही सिलेक्शन प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, इंटरव्ह्यू होणार नाही आहे. असिस्टंट अँड असिस्टंट मॅनेजरसाठी दोघांसाठी तुम्हाला 500 रुपये फीस लागणार आहे. आणि SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटला मी पुन्हा एक वेळा बोलतोय, SC ST फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी फी लागणार नाहीये, त्यांना पूर्णपणे फी माफ आहे. एक्झामिनेशन सेंटर जे आहेत त्यामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, त्यावेळेला तुम्हाला 3 एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वर्षाला 8 ते 16 लाख रुपये असलेली सरकारी नोकरी मिळाली, ती पण रेल्वे फायनान्स कंपनीत, एका दिग्गज कंपनीमध्ये, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करणार आहात का? बिलकुल नाही. तुम्ही बरोबर ऐकलंय. IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या जीवनासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतो. मी प्रत्येक टॉपिक या अपडेटमधला प्रत्येक पॉईंट तुम्हाला सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत समजून सांगणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या लाडक्या ऑफिशियल एज्युकेशन यूट्यूब चॅनल महाराष्ट्र स्टुडंट मित्राला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका, कारण की इथे तुम्हाला फक्त जॉब अपडेटच मिळत नाही, तर जॉब अपडेट सोबत त्या जॉब अपडेटमध्ये प्रत्येक पॉईंट तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं असतं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला 2 गोष्टी कमेंट्समध्ये नक्की सांगा. पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहतात, आणि दुसरं म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालंय, कारण की तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार मी नवीन जॉब अपडेट घेऊन येत असतो. आणि लक्षात ठेवा, मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याला रिप्लायही करतो. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या सभासद व्हा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या कंपनीविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. मी तुम्हाला कंपनीविषयी थोडक्यात माहिती सांगतोय. तर ही जी कंपनी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड न्यू दिल्ली यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. आता या कंपनीची कामं काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. ही कंपनी इंडियन रेल्वेसाठी काम करते, ट्रेन, कोच, वॅगन खरेदीसाठी फंडिंग करते, मोठ्या रेल्वे प्रोजेक्टला पैसे येते. महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 27,000 करोडपेक्षाही मोठा आहे. आणि याची जी काही नेट ग्रोथ आहे ती 52,000 करोडपेक्षाही मोठी आहे. म्हणजे ही खूप मोठी स्थिर सरकारी कंपनी आहे. आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर रेल्वेची फायनान्स पॉवर असलेली ही कंपनी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सरकारची नवरत्न PUC कंपनी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जॉब बरोबर सिक्युरिटी प्लस हाय ग्रोथ हे सर्व काही या ठिकाणी मिळत आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता या भरतीमध्ये 2 महत्त्वपूर्ण पदांची भरती होते. पहिलं जे पद आहे ते असिस्टंटचं आहे. याची जी काही लेवल आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात NE5 ही याची लेवल आहे. आणि दुसरं जे पद आहे ते असिस्टंट मॅनेजर फायनान्समधील पद आहे. याची जी लेवल आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात E1 लेवल आहे. आता आपण पदांच्या क्वालिफिकेशनविषयी पाहून घेऊ. हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. या पार्टला तुम्ही स्किप करू नका, लक्ष देऊन ऐका, कारण की जर तुम्ही स्किप केलं तर तुमच्या डिग्री रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती मिस होऊ शकते, तुमचं गोंधळ उडू शकतो. तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते तुम्ही असिस्टंटचं आहे. याची जी काही लेवल आहे ती NE5 लेवल आहे. आता याचा जो काही पगार आहे या ठिकाणी दिलेला तो 21,000 ते 74,000 इतकं याचं पे बेसिक आहे. म्हणजे खूप जबरदस्त इथे सॅलरी तुम्हाला ऑफर करण्यात येत आहे. आता याचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की तुम्हाला कॉमर्समध्ये डिग्री लागते आहे, म्हणजे तुमचं बॅचलर ऑफ कॉमर्स झालेलं असायला हवं. त्याशिवाय इंटरमिडिएट एक्झामिनेशन पास फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अँड इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड अकाउंटिंग ऑफ इंडिया याची इंटरमिडिएट एक्झाम पास असणं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता याच्या जे व्हॅकन्सी आहेत, आता व्हॅकन्सी कमी जरी असल्या तरी या ठिकाणी पुढे व्हॅकन्सी वाढू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅकन्सी कमी आहे त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी राहणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता याचे जे काही व्हॅकन्सी आहेत ओपनला 6 जागा आहेत, SCला 2 आहेत, STला 1 प्लस 1 बॅकलॉगची जागा आहे, आणि OBC नॉन क्रिमिनलवाल्यांना 4 जागा आहेत, EWSला 2 जागा आहेत, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये अपंग यांच्यासाठी 1 जागा आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 2 जागा या ठिकाणी आहेत. की असिस्टंटचा पगार किती आहे ते तुम्हाला मी अगोदर सांगितलं, पण या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा
तुम्हाला जो बेसिक पे आहे तो 21,000 ते 74,000पर्यंत बसतंय आणि तुमचा जो काही एकूण CTC होतंय म्हणजे वर्षाचं जो काही पॅकेज होतंय ते 8 लाख रुपये इतकं जबरदस्त पॅकेज तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात येत आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता आपण असिस्टंट मॅनेजरसाठी लागणारे क्वालिफिकेशन पाहून घेऊ. आता असिस्टंट मॅनेजरची जी काही लेवल आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की E1 लेवल याची आहे. याला जो काही बेसिक पे भेटतोय तो 40,000 ते 1,40,000 इथपर्यंत याला जबरदस्त बेसिक पे या ठिकाणी तुम्हाला ऑफर करण्यात येत आहे. आता याचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बॅचलर ऑफ कॉमर्स लागतं आहे प्लस तुम्हाला 60% मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं कॉमर्समध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स झालेलं असेल प्लस तुम्हाला फर्स्ट क्लास असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल आहात. सोबतच याला जे काही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागतं आहे तर या ठिकाणी एक्स्ट्रा क्वालिफिकेशनमध्ये क्वालिफाय अ CA और CMA फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया और इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटिंग ऑफ इंडिया किंवा 2 year रेग्युलर MBA इन फायनान्स और पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट फायनान्स फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमचं जर 2 वर्षाचं MBA झालं असेल फायनान्समध्ये किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल मॅनेजमेंट इन फायनान्समध्ये तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेबल आहात, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता याला ज्या काही जागा आहेत ते URला 2 जागा आहेत, SCला 1 आहेत, STला 1 आहे, OBCला 1+1 बॅकलॉगची आहे, EWSला 1 आहे. आणि हॉरिझॉन्टलमध्ये या ठिकाणी अपंगाला कोणत्याही प्रकारची व्हॅकन्सी नाही आहे, मात्र एक सर्व्हिसमॅनला इथे एक व्हॅकन्सी आहे. आता इथे व्हॅकन्सी जरी कमी असल्या तरी या ठिकाणी जी पोस्ट आहे ती खूप स्टँडर्ड आहे, त्यामुळे इथे कॉम्पिटिशन ही तशी कमी राहणार आहे. जागा कमी आहेत म्हणून लगेच फॉर्म भरायचा नाही असा विचार करू नका. जर तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता याच्या दोघी जागा आहेत म्हणजे असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर, तर यांच्यासाठी जो काही एज क्रायटेरिया आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ते 18 ते 30 वर्ष या ठिकाणी एज क्रायटेरिया लागतोय असिस्टंटलाही आणि असिस्टंट मॅनेजरलाही. आणि याची काही मेडिकल लेवल आहे ती C1 आहे, दोघांची पण C1 लेवल आहे. आता असिस्टंट मॅनेजरसाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 40,000 ते 1,40,000पर्यंत इतकं बेसिक पे याला मिळतं आहे. तर याचा जो काही एकूण सॅलरी पॅकेज होते वर्षाचा CTC जो होतोय तो 16 लाख रुपये इतका जबरदस्त आणि परफेक्ट पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्ही लक्षात घेऊ शकतात की प्रायव्हेट कंपनी आणि सरकारी कंपनीमध्ये खूप सारे फरक असतात. आता तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकतात की तुम्हाला पगारासोबत म्हणजे बेसिक पे सोबत तुमचं जे पॅकेज आहे त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी डिफरंट प्रकारचे बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर त्यामध्ये इन्क्लुडिंग बेसिक पे, डेअरनेस अलाउन्सेस, हाऊस रेंट अलाउन्सेस म्हणजे HRA, रिटायरमेंट बेनिफिट आहे, नंतर कॅफेटेरिया अलाउन्सेस आहे, ॲडमिसिबल परफॉर्मन्स रिलेटेड पे आहे म्हणजे PRP, नंतर अदर पर्क अँड बेनिफिट तुम्हाला इथे मिळत आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी मिळते, ग्रॅज्युएटी मिळते, लिव्ह एनकॅशमेंट मिळते आणि अदर ॲडमिसिबल बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला रूल्स अँड सरकारी कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार मिळत आहेत. म्हणजेच जर तुम्ही या ठिकाणी लागले तर तुमची लाईफ कायमची सेट होत आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर तुमचं क्वालिफिकेशन या ठिकाणी बसत असेल, तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी बसत असेल, एक्सपिरियन्स म्हणायचा अर्थ आहे की जे एक्स्ट्रा त्यांनी क्रायटेरिया देऊन ठेवला आहे क्वालिफिकेशनमध्ये त्यात तुमचं येत असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की फॉर्म भरा. असिस्टंटच्या ठिकाणी बसत असाल तर असिस्टंटला भरा, असिस्टंट मॅनेजरला बसत असाल तर असिस्टंट मॅनेजरला भरा. आणि दोघी पोस्टसाठी जो क्वालिफिकेशन तुमचं बसत असेल ना तो दोघी पोस्टला भरा. अशी सुवर्ण संधी परत परत येत नाही. वेळेवरती संधी साधणं ही सुद्धा एक कला आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. सोबतच या ठिकाणी तुम्हाला प्रमोशनलचे खूप हायर चान्सेस आहेत, त्यांनी स्पष्टपणे नमूद करून ठेवलंय. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव अपॉर्च्युनिटी फॉर प्रमोशन टू हायर ग्रेड ॲज अ प्रमोशन पॉलिसी ऑफ कंपनी ॲज मेन्शन टाईम टू टाईम. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. मी तुम्हाला अगोदरच या कंपनीमध्ये लागल्यानंतर तुम्हाला किती बेनिफिट मिळू शकतात, तुम्हाला HRA मिळतोय, ग्रॅज्युएटी मिळते, पेन्शन्स मिळतंय, तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी मिळते, प्लस या ठिकाणी तुमच्या प्रमोशनचे हायर चान्सेस आहेत कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार. म्हणजे ही गव्हर्नमेंट कंपनी आहे म्हणून तुम्हाला इतक्या फॅसिलिटी, इतक्या प्रमोशनच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एक वेळचे सिलेक्ट झाले तर कायमची लाईफ सेट होऊन जाईल, हे तुम्ही या ठिकाणी
विसरू नका. आणि माझी विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे, माझ्या भाऊ बहिणींना कळकळीची विनंती आहे की मी त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणानुसार ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन कमेंट्समध्ये टाका, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहताय ते तुम्ही त्या ठिकाणी टाका. तुमच्या एज्युकेशननुसार मी तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन येत असतो. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंतची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचा एक लाईक यूट्यूबला सिग्नल देतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. या चॅनलचा उद्देशच आहे की विद्यार्थ्यांना साधा सरळ भाषेमध्ये जॉबची अपडेट नोटिफिकेशन समजावून सांगणं. नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या परिवाराचे सभासद व्हा, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. सगळ्यात IMP पार्ट म्हणजे इम्पॉर्टंट डेट. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ॲप्लिकेशन स्टार्टिंग झाले 4/4/2026 पासून. ॲप्लिकेशनची क्लोजिंग डेट आहे 1/5/2026 आणि तुमची CBTची होणार आहे ती जून 2026 मध्ये होणार आहे. इथे क्लिअर मेन्शन करून ठेवलं आहे की तुमची CBT केव्हा होणार आहे. तुमच्याकडे बराच वेळ आहे, त्यामुळे माझं परत सांगणं आहे, जर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर याही संधीचं सोनं करा. तुमच्याकडे वेळ आहे अभ्यास करायला. प्लस आपण ह्या पोस्टिंगचं रिलेटेड आपण आपल्या चॅनलवरती करिंग टेस्ट घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यात ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळणार आहे. आता या जॉब नोटिफिकेशनमधला सर्वात IMP पार्ट तो म्हणजेच सिलेक्शन प्रोसिडर. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात की असिस्टंटची जी काही सिलेक्शन प्रोसिडर आहे तर त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, इंटरव्ह्यू होणार नाही आहे. मी पुन्हा एक वेळा इथे तुम्हाला लक्षात आणून देतो आहे की इंटरव्ह्यू होणार नाही आहे, असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू होणार नाही. त्यानंतर सरळ तुमची मेडिकल टेस्ट होईल आणि डायरेक्ट तुमचे सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं जर तुम्ही बऱ्यापैकी मार्क मिळवले तर. त्यानंतर असिस्टंट मॅनेजरसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. याच्यात मात्र इंटरव्ह्यू होणार आहे. असिस्टंट मॅनेजरसाठी इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट आणि त्यानंतर त्यांची सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता या भरतीतला दुसरा इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तुम्हाला 2 पार्ट राहणार आहेत, पार्ट A आणि पार्ट B. या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुम्हाला देण्यात आली आहे. आता पार्ट A आणि पार्ट B याच्यामध्ये तुम्हाला 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. प्रत्येक क्वेश्चन्सला 1 मार्क देण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटं देण्यात येणार आहे, म्हणजे 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क देण्यात येणार आहे, म्हणजे 100 मार्काचा पेपर होणार आहे. 90 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि जे अपंग असतील PWBD त्यांना 120 मिनिटं या ठिकाणी देण्यात येत आहे. आता या भरतीतला तिसरा IMP पार्ट तो म्हणजे एक्झाम पॅटर्न. म्हणजे तुम्हाला पार्ट A मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, पार्ट B मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. लक्ष देऊन ऐका, नाहीतर गोंधळ होईल की आपल्याला कोणता सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे ते. तर लक्ष देऊन ऐका. तर या ठिकाणी तुम्हाला अगोदर पार्ट A मध्ये मॅथमॅटिक्स अँड न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, याला 20 क्वेश्चन राहतील. नंतर दुसरा सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस, याला 10 क्वेश्चन्स असतील. तर तिसरा आहे लॉजिकल रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स, याला 10 क्वेश्चन्स असतील. नंतर नॉलेज अबाउट द रेल्वे IRFC म्हणजे रेल्वे अँड IRFC रेल्वे डिपार्टमेंटविषयी माहिती विचारली जाणार आहे. नंतर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. लक्षात द्या, मी तुम्हाला IRFCचा लॉंग फॉर्म सांगतोय, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन. तर याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी विचारली जाऊ शकते. असे तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील पार्ट A मध्ये. CBT 2 पार्टमध्ये होणार आहे, पार्ट A आणि पार्ट B मध्ये. तर त्यापैकी तुम्हाला पार्ट A ची माहिती दिली आहे, आता पार्ट B ची माहिती देतोय. आता जो पार्ट B आहे तो असिस्टंट अँड असिस्टंट मॅनेजर यांचा वेगवेगळा राहणार आहे. म्हणजे पार्ट B मध्ये असिस्टंट मॅनेजरला जे सब्जेक्ट राहणार आहेत त्यात
ते सब्जेक्ट सेम आहेत, मात्र थोडासा डिफरन्स त्यांनी केलेला आहे असिस्टंट मॅनेजरमध्ये. तर आता आपण असिस्टंटची जे काही पार्ट बी आहे त्याचे जे काही सब्जेक्ट आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ. सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की याला टोटल 50 मार्क देण्यात आलेले आहेत, म्हणजे याचे सुद्धा तुम्हाला 50 क्वेश्चन्स विचारले जातील. एकूण 100 मार्कांचा पेपर होणार आहे. पार्ट एला 50 क्वेश्चन्स राहतील, पार्ट बीला 50 क्वेश्चन्स राहतील. तर पार्ट बीमध्ये या ठिकाणी त्यांनी असिस्टंटसाठी जे काही सब्जेक्ट देऊन ठेवले आहेत, तर कॉर्पोरेट अकाउंटिंग, इन्कम टॅक्स लॉ, कॉर्पोरेशन लॉ, cost accounting, computer application in business, management principle and application, fundamental of financial management, auditing and corporate governance, finance reporting and analysis, project management, e-filing of return, banking and insurance and etc. आता असिस्टंट मॅनेजरला पार्ट बी मध्ये अकाउंटिंग अँड IND ॲज अ स्टँडर्ड, फायनान्शियल रिपोर्टिंग अँड स्ट्रेटनिंग फायनान्स मॅनेजमेंट, अकाउंटिंग अँड प्रोफेशनल एथिक्स, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अँड इकॉनॉमिक लॉ, डायरेक्ट टॅक्स लॉ, इनडायरेक्ट टॅक्स लॉ, एंटरप्राइजेस इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल सर्व्हिसेस, कॅपिटल मार्केट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस, ई फिलिंग असे या ठिकाणी सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत. मात्र ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्ये होईल. मात्र आपले बऱ्याचशे मराठी मुलांचं काय होतं, ज्यावेळेला ते इंग्लिश आणि हिंदी अशा दोघी भाषांमध्ये एक्झाम द्यायला जातात त्यावेळेला पहिली गोष्ट आपली मदर टंग मराठी असल्या कारणास्तव हिंदीमध्ये गोंधळ होतो आणि इंग्लिश वर्ड हे समजायला थोडे कठीण जातात. मात्र लक्षात घ्या, जर हिंदीतला प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर फायनल क्वेश्चन्स हा इंग्लिश व्हर्जनमधलाच इथे कन्सिडर करण्यात येईल. इथे त्यांनी जसं नमूद करून ठेवलं आहे, जर तुम्हाला वाटलं की हिंदीमध्ये हा प्रश्न चुकीचा आहे तर इंग्लिश व्हर्जनमधील जो क्वेश्चन्स राहील तोच फायनल या ठिकाणी पकडण्यात येईल. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की असिस्टंट मॅनेजरची इंटरव्ह्यू होणार आहे. मात्र इंटरव्ह्यूसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एका जागेसाठी 3 लोकांना या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. सोबतच आता असिस्टंट मॅनेजरसाठी जे काही वेटेज देण्यात आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात की 80% CBT आणि 20% इंटरव्ह्यूवरती अवलंबून राहणार आहे. म्हणजे 80% CBT आहे. तुम्ही CBTमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवले तरीही तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये थोडा जरी एफर्ट लावला तर कदाचित तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमचं शिक्षण आणि या शिक्षण रिलेटेड सेकंड क्रायटेरिया जो काही जॉब अपडेटमध्ये देऊन ठेवला आहे त्याच्यात जर तुम्ही बसत असाल ना तर या संधीचं सोनं करा. बरेचसे असे जॉब नोटिफिकेशन येतात गव्हर्नमेंटचे ज्यामध्ये अनुभव मागितलेला असतो, या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही. त्यामुळे माझ्या भाऊ बहीण मित्रमैत्रिणींना माझं सांगणं आहे की या संधीचं सोनं करा. आणि माझी एक दुसरी विनंती अशी आहे की मी तुमच्यासाठी बऱ्याच मेहनतीनं हा व्हिडिओ बनवतो, त्यामुळे या व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर, आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बिकॉज तुमच्या एका शेअरने ना कोणाचं तरी जीवन हे घडू शकतं, कोणाच्या तरी जीवनाला दिशा मिळू शकते, कोणाच्या तरी जीवनामध्ये बदल घडू शकतो. त्याच्या जीवनातला बदल घडवण्याचे कारण तुम्ही ठरू शकतात. तो जीवनात तुम्हाला कधी विसरणार नाही. म्हणून एक शेअर नक्की करा आणि कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये हा व्हिडिओ पाहताय ते नक्की कमेंट्स करा. बिकॉज मी तुमच्या शिक्षणानुसार तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन येत असतो. आणि प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, कारण की मला मोटिवेशन लागतं. जर तुम्ही लाईकच केलं नाही तर मलाही डिमोटिवेट होतो. त्यामुळे नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आता या भरतीतला शेवटचा महत्त्वपूर्ण पार्ट तो म्हणजे प्रोबेशन पिरियड आणि ज्यावेळेला सर्व्हिस बॉन्ड लागतो तो सर्व्हिस बॉन्ड कितीचा लागणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय. तर या ठिकाणी जो सर्व्हिस ॲग्रीमेंट कम बॉन्ड लागतोय तो असिस्टंट मॅनेजरला 2 लाखाचा लागतोय, तोही 2 वर्षासाठी ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग. आणि असिस्टंट मॅनेजरला जो काही बॉन्ड लागतोय तो 3 लाखाचा लागतोय 2 वर्षासाठी ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग. हे तुम्ही विसरू नका. आणि या ठिकाणी जो काही तुमचा प्रोबेशन पिरियड राहणार आहे तो तुमचा 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी तुमची प्रोबेशन पिरियडमध्ये टेस्ट अँड ट्रेनिंग दोघीही अवेलेबल राहणार आहेत. याच्यामध्ये टेस्ट अँड ट्रेनिंग दोघी तुमचं
1 वर्षाच्या प्रोबेशन पिरियडमध्ये असणार आहे. आता हा पिरियड 1 वर्षाचा आहे, तर हा एक्सटेंडसुद्धा होऊ शकतो. तुमचा जसा परफॉर्मन्स राहील त्या ठिकाणी जे काही टेस्ट घेतले जातील त्याच्यात जो तुमचा परफॉर्मन्स राहील त्या बेसवरती तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे की तुम्ही प्रोबेशन पिरियड सक्सेसफुलरित्या कंप्लीट केला आहे का नाही केला आहे. इन केस तुमचा परफॉर्मन्स चांगला असला तर हा जो प्रोबेशन पिरियड हा डाऊन होऊ शकतो, किंवा जर तुमचा परफॉर्मन्स थोडा वीक असला तर हा प्रोबेशन पिरियड वाढूही शकतो. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता फीज आणि एक्झाम विषय आपण पाहून घेऊ. तर असिस्टंट मॅनेजरसाठी दोघांसाठी तुम्हाला 500 रुपये फीज लागणार आहे. आणि SC ST आणि फिमेल कॅन्डिडेटला, मी पुन्हा एक वेळा बोलतोय, SC ST फिमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी फी लागणार नाही आहे. त्यांना पूर्णपणे फी माफ आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. एक्झामिनेशन सेंटर जे आहेत त्यामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, मी पुन्हा एक वेळा सांगतोय, महाराष्ट्रासाठी मुंबई हे सेंटर देण्यात आले आहे. चेन्नई हे महत्त्वपूर्ण सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रासाठी मुंबई हे सेंटर आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरणार त्यावेळेला तुम्हाला 3 एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की तुम्ही ज्यावेळेला फॉर्म भरणार त्यावेळेला तुम्हाला प्रेफरन्सनुसार 3 एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हाय सॅलरी, सरकारी सुरक्षा, रेल्वेचा मान सन्मान हे सर्व काही तुम्हाला या जॉब नोटिफिकेशनमध्ये मिळते. ही एक सुवर्ण संधी आहे जी तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे ही माहिती स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या प्रत्येक मित्राला शेअर करा. खास करून त्या मित्रांना ज्या मित्रांनी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, किंवा त्या मित्रांना जे रेल्वे भरतीची वाट पाहत आहे. कारण की तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी जीवन घडू शकतो, कोणाच्या जीवनाला दिशा मिळू शकते, स्थिरता मिळू शकते, कोणाच्या तरी जीवनात तुम्ही महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करू शकता. त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. अशा इंटरेस्टिंग जॉब अपडेटसाठी लवकरात लवकर आपल्या विश्वासू एज्युकेशन यूट्यूब चॅनल म्हणजे महा स्टुडंट मित्राला सबस्क्राईब करा. आणि जाता शेवटचा प्रश्न कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही यापैकी कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात, मॅनेजर की असिस्टंट मॅनेजर. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा महा स्टुडंट मित्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र.